फ्रॉम दी बॉडी गोलंदाजी करत असताना राहुलला पाहिलंय. देवो के देव महादेव सध्या दाखल झाल्या मैदानामध्ये बॅटिंगसाठी. 2 धावसंख्या. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर वेगानं जरूर खेळण्याचा प्रयत्न, मात्र शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, जिथे आपण पाहिलं तर लेग स्लिपच्या थोडासा बाजूला वाईडीज खेळाडू उभा केला. त्याच्या हातामध्ये असलेला चेंडू फेकेपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट होते. ओहो, हलक्या हातानं फक्त अपकट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर वेगानं जरूर जातोय. साहिल आहे, अखेरीस जाऊन दिला चेंडू, कारण की आउटफील्ड खूप फास्ट आहे. पहिला चौकार येतोय संत बाळूमामा वॉरियर्स या टीम साठी. अप्रतिम हलक्या हातानं नितीननं खेळून काढला. त्यानंतर आपण पाहिलं तर पहिला चौकार नितीन पन्हाळेच्या बॅट मधून आला. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा, थोडासा बाहेर ठेवला चेंडू, अवे फ्रॉम दी बॉडी, अपकट, आणि त्यानंतर चेंडूला अगदी पॉइंट रिजन मध्ये बॅकवर्ड पॉइंटला खेळून काढला. 4 चेंडूचा खेळ झाला. 7 धावसंख्या ही स्कोर कार्ड वरती सजली. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे, खेळाडू निघून जातोय मिड विकेटला डीप मध्ये 6 धावेसाठी. आता नितीन पन्हाळे मात्र हात खोलतोय. नितीन पन्हाळेला माहिती आहे सुपर ओव्हर पॉवर प्लेची ओव्हर आहे. या मॅच मध्ये एक सुपर डुपर बॅटिंग करावी लागेल आणि सध्या तीच बॅटिंग त्याने सुरुवात केली आहे. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 13 धावसंख्या. 5 चेंडूचा खेळ झाला. नितीन पन्हाळेला तुम्ही पाहिलं, नितीन पन्हाळेनं हात खोलायला सुरुवात केली. आता यावेळी देखील आपण पाहिलं तर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील तर उचलून धरली. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ मात्र समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 14 या आकड्यावरती मात्र आपण पाहतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी आपण पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव इथे कंप्लीट केली. आणि आता देवो के देव महादेव आणि नितीन पन्हाळे दोघेही आपण पाहिले तर या मॅच मध्ये कशी भागीदारी करतायत, कशी पार्टनरशिप करतायत ते महत्वाचं आहे. बरोबर 9 वाजून 2 मिनिटांना 3 मिनिटांना पहिला चेंडू पडला आणि बरोबर 4 मिनिटांमध्ये पहिली ओव्हर संपली देखील. हा स्कॅनर, कारण की तुम्ही आता लाईव्ह मॅच बघत असाल, आज सॅटर्डे, तुम्हाला सुट्टी असू शकते आणि तुम्हाला ग्राउंड पर्यंत जर पोहोचायचं असेल, जो स्कॅनर दिलाय सध्या स्क्रीनवरती आम्ही स्कॅनर दाखवतोय ओमसा एमटीसीच्या माध्यमातून, तो स्कॅनर तुम्ही स्कॅन करू शकता. तुम्हाला मॅप दिला, लगेच मॅप अवेलेबल होईल. रामलीला मैदान नेरूलचा मॅप तुम्हाला अवेलेबल होईल. पहा कशी आहे प्रगती, याला बोलतात प्रगती. ओमसा एमटीसीने ज्या पद्धतीने आपल्या करिअरमध्ये, आपल्या ओमसा एमटीसीच्या दुनियेमध्ये जी प्रगती केली, अपडेट केले, ते अपडेट संपूर्ण आपण पाहतोय सध्या स्क्रीनवरती. स्कॅनर दिला, अक्षरशः त्यांनी मैदानापर्यंत पोहोचण्याचा स्कॅनर तुम्हाला अवेलेबल केला. या मैदानाचं आपण पाहिलं तर लोकेशन शो करणारा स्कॅनर तुम्हाला अवेलेबल करून दिलाय गोलंदाजीसाठी. निलेश भिल्लारे गोलंदाजीसाठी दाखल झाला. जावली टेनिस क्रिकेटचा वेगवान गोलंदाज जावली एक्सप्रेस या नावानं मात्र या खेळाडूंना ओळख निर्माण केली आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी दाखल झाला. मात्र नितीन पन्हाळे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सध्या असलेल्या फॉर्म मुळे चर्चेमध्ये, कारण नितीन पन्हाळे जेवढा वेळ मैदानामध्ये थांबेल तेवढ्या धावा चांगल्या येतील हे कॅप्टनलाही माहिती आहे. 10 धावसंख्या त्याच्या बॅट मधून आली आहे. 14 धावसंख्या स्कोर कार्डवर. ओह, यावेळी देखील जाग्यावरून करण्याचा प्रयत्न, जाग्यावरूनच देखील आपण पाहिलं मनगटाच्या साह्यानं चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, लट करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू जातोय बॅटीच्या अगदी बॉटमला. रिप्ले मध्ये पहा, दोन्ही अँगलने सध्या दाखवलं जात आहे. अगदी बॅटीच्या बॉटमला चेंडू आढळला, त्यानंतर अगदी पायावरती आढळतोय. पहिले दोन्ही चेंडू आपण पाहिले तर डॉट जात आहेत. चांगला बॉलिंग अटॅक राहिलाय ग्लोरियस स्पोर्ट्स या संघाचा पहिल्या इनिंग मध्ये. यावेळी थोडासा शफल होऊन करण्याचा प्रयत्न, ऑलरेडी तयार होता चेंडू आपण पाहिलं तर खेळण्यासाठी. थोडासा शफल झाला, लफ्ट करण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. रिप्ले मध्ये बघा, चेंडू थोडासा खाली राहिला. हा मनामध्ये जी उंची ग्राह्य धरली होती त्याच्या विरोधामध्ये चेंडू थोडासा खाली राहतोय. अखेरीस महादेव जाऊन थोडीशी चर्चा केली महादेवनं आणि तो मात्र माघारी आला.
एक चांगली सुरुवात मॅचला झाली आहे. ओव्हर क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. निलेश भिल्लारेला पाहताय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न गली रिजन मध्ये खेळाडू जरूर आहे. स्लिपचा खेळाडू गल्लीमध्ये जातोय. अगदी थर्ड स्लिपला तो जाऊन चेंडू अडवतोय. तब्बल 2 चेंडू आता मात्र बाकी आहेत आणि 15 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. थोड्याशा धावा कमी आल्यात या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आली आहे. आतापर्यंतचा निलेश भिल्लारेची गोलंदाजी वेगवान राहिली. बरेचसे रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहे. गोलंदाज म्हणून आपण पाहिले तर करिअरला सुरुवात केली आणि ग्लोरियस स्पोर्ट्सची नजर या खेळाडूवरती पडली. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केली आहे. चेंडू अगदी वेगानं निघून जातोय. अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, कारण की महादेव ओळखला जातो त्यासाठी. 15 धावसंख्या. मुंबई पोलीस कार्यरत असलेला महादेव, त्याचे फॅन फॉलोवर ही तेवढेच आहे. आणखी महादेवचे फॅन फॉलोवर जेव्हा जेव्हा तो बॅटिंगसाठी उतरतो तेव्हा तेव्हा महादेवचे फॅन फॉलोवर हे दिसून येतात. आता धावसंख्या आहे 15. तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला आणि ओव्हर क्रमांक 2 संपण्यासाठी एक चेंडू अजूनही बाकी आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फसला जातोय की काय फॉलो थ्रू मध्ये. ओहो, कॅचचा कॉल लेट दिला गेलाय. कॅचचा कॉल लेट दिला गेलाय. गोलंदाज आला, कॅचचा कॉल दिला दुसऱ्याला, कारण की ही कॅच असं वाटलं की गोलंदाज निलेश भिल्लारे चेंडूच्या खाली जाऊन उभा राहील. मात्र अखेरीस त्याने शेवटच्या क्षणाला हा कॅचचा कॉल दिला. रिप्ले मध्ये पहा, बॅटीच्या अगदी टॉपला हा चेंडू लागतोय. महादेवची कॅच होती. तदनंतर आपण पाहिलं तर महादेवनं अक्षरशः आशा सोडून दिली होती. त्याच्या चेहऱ्यावरती आली होती निराशा आणि जशी कॅच ड्रॉप झाली त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल देखील तुम्ही पाहिली. ही कॅच निलेश भिल्लारेनं कॉल दिला दुसऱ्याला आणि अखेरीस कॅच ड्रॉप झाली. 16 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. 16. 2 षटकांचा खेळ झाला. 2 ओव्हर आतापर्यंत समाप्त झालेत. गणेश कदम आणखीन एक आपण पाहिलं तर जिल्हास्तरीय आयकॉन सातत्याने खेळताना पाहिलं. याही खेळाडूंना आपण पाहिलं तर अगदी करिअरला सुरुवात केली बॅटर. तदनंतर आपण पाहिलं गोलंदाजीची देखील जबाबदारी आता खेळाडू घेऊ लागला. ॲज अ फलंदाज, ॲज अ गोलंदाज, ॲज अ फिल्डर, तिन्ही भूमिकेमध्ये स्वतःला चांगल्या पद्धतीने उभं ठेवलं या खेळाडूनं. फॅक्स बॉईजच्या माध्यमातून मिस्टर क्रिकेटर या नावानेही संबोधलं गेलं या खेळाडूला आणि सध्या गणेश कदम दाखल झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त. टीमची टोटल आपण पाहिली तर 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत करंट रन रेट जर पाहिला तर 8च्या सरासरीनं 16 धावसंख्या स्कोर कार्डवरती. पहिल्या इनिंग मध्ये या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी या मैदानामध्ये 60-70 धावा या आतापर्यंतच्या सुरक्षित धावा मानल्या जातात. पहिला चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करेपर्यंत अगदी आपण पाहिलं तर स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत जातोय. अगदी एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते, एक सिंगल धाव. रिप्ले तुम्ही पाहिला ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. बॅटीच्या अगदी बॉटमला खेळण्याचा प्रयत्न चांगला राहिला महादेवचा. नितीन पन्हाळेवरती आज जास्त लक्ष असेल, कारण की नितीन पन्हाळे या बॅच मध्ये कशा पद्धतीने जबाबदारी घेतोय. बॅट स्विंग केली जागेवरती, कोणताही आपण पाहिलं तर हालचाल नाहीये नितीन पन्हाळेची. दोन्ही पाय जागेवरती स्तब्ध होते, जणू पाय बांधून ठेवलेत गणेश कदमनं आणि त्याच पद्धतीने जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. रिप्ले मध्ये पहा, दोन्ही फुटवर्क पाहिला, जागेवरती उभा, फक्त बॅट स्विंग केली आहे त्यानं आणि तदनंतर अगदी चेंडूची जी हाईट आहे त्या माध्यमातून चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचला. यावेळी संधी प्राप्त केली आहे, डायरेक्ट हिट होतोय. येस, बॅटर रन आउट. अगदी फलंदाजाला जावं लागलं. गणेश कदमला तुम्ही पाहताय काय त्यानं चेंडू पकडला आणि डायरेक्ट हिट केला. अगदी फलंदाजाला पॉपिंग क्रीजच्या बाहेर असतानाच मात्र माघारी जावं लागलं. नितीन पन्हाळेची रनआउटची विकेट ही संघासाठी एक मोठी पोकळी तयार करू शकते. सध्या रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. चेंडू गॅदर केला आणि फेकेपर्यंत ओहो, बॅटर आहे पॉपिंग क्रीजच्या बाहेर. बॅटरला अगदी जावं लागलं. रिप्ले मध्ये पहा, दूध का दूध, पाणी का पाणी. पिच क्लिअर आहे बॉस. फलंदाजाला अगदी जावं लागलं पूर्णपणे. मी म्हणेल की स्टम्प्स जेव्हा बेल्स रिम्यूव्ह झाल्या, बरंचसं अंतर पॉपिंग क्रीज पासून लांब होतं त्याचं. बॅटनं ड्रॅग केली नाहीये लवकर आणि तदनंतर मात्र जावं लागलंय. नितीन पन्हाळे मोठी विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये संघामध्ये अगदी पोकळी तयार झाली आहे. 17 धावसंख्या. विश्वनाथ दाखल झालाय, नवीन बॅटर. सध्या स्ट्रायकिंगला महादेवला तुम्ही पाहताय, बॅटिंग साठी विश्वनाथ नॉन स्ट्रायकिंग एंडला.
यावेळी देखील आपण बॅट स्विंग केली जाते, चेंडू पडतोय, निघून जातो. बॅट स्विंग केल्यानंतर बॅट पॅडच्या मधून अप्रतिम गोलंदाजी राहिली या पहिल्या इनिंग मध्ये. ग्लोरियस स्पोर्ट्स आज ज्या पद्धतीने मैदानामध्ये गोलंदाजी करतोय, एक चांगलं मी म्हणेल की प्रशिक्षण संपूर्ण टीमला मी म्हणेल सुधीर धनावडे यांनीही दिलं असेल. ज्या पद्धतीने प्रशिक्षण दिले आज, कशा पद्धतीने बॉल गॅदर करायचे. या देखील आपण पाहिलं तर शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, हुक केला चेंडू, अगदी फाईनला चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावा जरूर प्राप्त होतील. या चौकारानं आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या थोडीशी उभारी घेते. संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती 21. आणि गणेश कदम आपण पाहिलं तर त्याचं होम ग्राउंड आहे. याच मैदानामध्ये खेळत असतो, याच मैदानामध्ये प्रॅक्टिस करतो आणि याच मैदानामध्ये तो घडला आणि याच मैदानामधून आपण पाहिलं तर पुढे देखील गेला. हे ते त्याचं होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंड मध्ये आज गणेश कदमची गोलंदाजी ही चांगली राहिली. 21 धावसंख्या. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, खेळाडू नाहीये कावकोना रिझनला, चेंडू वेगानं निघून जाईल अगदी 4 धावेसाठी. आणि या चौकारानं आता संघाची धावसंख्या चांगली जाऊन पोहोचले, जी आपण पाहिले तर अगदी 25 या आकड्यावरती. जर नितीन आपण विचार केला तर 3 ओव्हरमध्ये 25 धावा, या आतापर्यंत समाधानकारक धावसंख्या तुम्ही बोलू शकता. आता येणारे 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, म्हणजे तब्बल 12 चेंडू आता मात्र बाकी आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आणि पाटण तालुक्याचा अगदी मी म्हणेल की ऑफिशियली आवाज, हक्काचा आवाज लहूजी जाधव सर यांचा पण पाहिलं तर आगमन झालंय. लहू सर वेलकम, सुस्वागतम. या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये खूप कमी काळामध्ये आपल्या नावानं आणि आपल्या स्वभावानं प्रत्येकाच्या मनामध्ये एक चांगलं घर केलं ते लहू जाधवनं. जेवढा आवाज गोड तेवढा त्याचा स्वभावही गोड, म्हणून मी उल्लेख केला. खूप कमी काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये स्थान घेणारा हा आणखीन एक पश्चिम महाराष्ट्राचा पाटण तालुक्याचा हक्काचे समालोचक लहूजी जाधव सर. लव आलं की माझं अर्ध टेन्शन जातं. संपूर्ण व्यासपीठ ज्या पद्धतीने सांभाळतो, खूप छान. 25 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. 25 3 षटकांचा खेळ झाला. नितीन येणारे 12 चेंडू कमीत कमी टीम 20 ते 25 धावांचा प्रयत्न करेल, कारण की इथून 12 चेंडू मध्ये 20 ते 25 धावा जरी आल्या तरी 50 धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. हर्षद दाखल झाला, म्हणजे हर्षा या नावाने जरूर त्याला ओळखलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये, पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये. हर्षद याही खेळाडूंना आपण पाहिलं खूप कमी वयामध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर एक वर्चस्व निर्माण केलं. अगदी शाहू स्टेडियम असेल साताऱ्याचं, तिथेही चांगली गोलंदाजी या खेळाडूची राहिली. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आपण पाहिलं तर विश्वनाथसाठी हा चेंडू होता. पहिली धाव कंप्लीट केली जाईल. महादेवला आवाज दिला दुसऱ्या धावेसाठी, महादेवनं नकार दिला. या मॅच मध्ये राहिलेले 11 चेंडू महादेव जास्तीत जास्त स्ट्राईक वरती राहण्याचा प्रयत्न करेल. महादेवला माहिती आहे 11 चेंडू मध्ये कमीत कमी 25-30 धावा आपल्याला करायचे, कारण शेवटच्या 2 चेंडूवरती त्याच्या माध्यमातून आलेले चौकार, तिथून त्याचा आत्मविश्वास वाढलाय आणि महादेव सध्या 11 वरती खेळतोय. जास्तच बाहेर, अगदी वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा तर टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. नितीन या एका धावेची किंमत आता खूप आहे बॅटिंग करणाऱ्या संत बाळूमामा वॉरियर्स या टीमसाठी, कारण की या एका धावेनं आता मात्र संघाला खऱ्या अर्थानं 27 धावसंख्येमध्ये पोहोचताना तुम्ही पाहताय. कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये सेकंड बॉलला आलेला वाईट, त्यानंतर आत्ता आलेला वाईट. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चेंडू अगदी हर्षदच्या आपण पाहिलं तर हातावरती आढळतो. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये नाहीये अजून. 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जातात. आता ती वेळ आली जिथे 1 धाव तुम्हाला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करावी लागेल. एकोणतीस 29 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. तब्बल 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. हर्षदला एका बाजूला गोलंदाजी करत असताना पाहतोय, यंग टॅलेंट, युवा टॅलेंट. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर महादेव. लॉफ्ट केला चेंडू चांगल्या पद्धतीने, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला नाहीये खेळाडू. 1 बाउंड चेंडू निघून जाईल अगदी 4 धावेसाठी. महादेवला माहिती आहे या मॅच मध्ये रिकाम्या जागा कशा भरून काढायचा आणि महादेवला माहिती आहे या मॅच मध्ये कमबॅक कसा करायचा. आता धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 धावसंख्या, 3 ओव्हर 3 चेंडू आणि अशा पद्धतीने खेळ राहिला आता फक्त 3 चेंडूचा. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. 33 धावसंख्या, कुठेतरी 50-55 पर्यंत पोहोचण्याचा नितीन प्रयत्न करेन. ही पहिली मॅच आहे. खेळपट्टी तू म्हणतोस तेवढी आपण म्हणून तेवढी तापली नाहीये, कारण की सध्याचा वेळ, सध्याची टायमिंग जी कालच्या गुलाबी थंडीमध्ये झोपलेली खेळपट्टी होती ती आता हळूहळू जागी होते आणि आता धावा यायला सुरुवात झाली. फलंदाजांच्या प्रेमामध्ये ती पडायला सुरुवात झाली. 33 धावसंख्या.
यावेळी लॉफ्ट केला जातोय मिड विकेट रिजनला, निघून जाईल मॅक्सिमम. एक लांब लचक येतोय, देव के देव महादेव, आणि महादेवच्या बॅक मधून येतोय धमाका. कारण की असा खेळाडू आहे ज्याला माहिती आहे बऱ्याचशा केसेस कशा सॉल्व्ह करायच्या आणि बऱ्याचशा फाईल ओपन केल्यानंतर त्या फाईल पर्यंत त्या मी म्हणजे डेस्टिनेशन पर्यंत कसं पोहोचायचं. आता त्याच्या डोक्यामध्ये जे 55 धावेचं डेस्टिनेशन आहे, जो टार्गेट आहे, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय महादेव. 39 धावसंख्या 39. संत बाळूमामा वॉरियर्स टीम साठी सध्या मात्र बॅटिंग करतोय. 4 चेंडूचा खेळ झाला. 40 धावसंख्या लेग बॅटच्या स्वरूपामध्ये आलेली 1 धाव. 40 धावसंख्या बॅटच्या साह्याने आलेली 1 धाव. 40 धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. हो, चांगला चेंडू हाताला जातोय. बॅट स्विंग केली पंचांकडे, जरूर आपण पाहिलं तर आशेनं पाहतोय, मात्र अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू. 4 षटकांचा खेळ झाला. 40 धावसंख्या. सरासरी आपण पाहिलं तर 10च्या सरासरीनं आता बॅटिंग केली जाते. प्रत्येक ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 10 धावा. सध्या मात्र अगदी करंट रन रेट पाहिला तर 10चा. 40 धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये सजले. शेवटची 1 ओव्हर बाकी आहे. टॉस साठी कॅप्टन कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, विपक्ष ज्योती इंटरप्राइजेस. दोन्ही कॅप्टन्स आपण तयार राहायचंय. एका बाजूला आपण पाहिलं तर कराड ग्रामीण सचिन देसाई साहेब यांच्या मालकीचा संघ, निलेश दादा कोळसकर साहेब. आपण पाहिलं तर ज्योती इंटरप्राइजेस, ज्योती ट्रान्सपोर्ट नावानं त्यांचं आपण पाहिलं तर जरूर व्यवसाय आहे. त्याचबरोबर शाहूवाडी पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान आपण पाहिले तर संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षी PMPL ला टीम जरूर असते. सध्या आपण पाहिलं तर सचिन देसाई साहेब. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर श्री चौनेश्वर 11चं बॅनर. तदनंतर आपण पाहिलं तर AS स्पोर्ट्सचा बॅनर तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. शाहूवाडी कोल्हापूर टीम, मैत्री ग्रुप जावली. 40 धावसंख्या 40. मॉर्निंग ब्लास्टर स्टार सध्या तुम्ही पाहताय बॅनर. अर्नव स्पार्टन देखील आज खेळताना दिसेल. वेदांत अँड प्रतीक 11 सातारा. ग्लोरिया स्पोर्ट्स, दोस्ती 11 32 शिराळा. ही संपूर्ण टीम्स आहेत. वेदांत 11 घनसोली नवी मुंबई. तदनंतर सुरभे टायगर्स या टीम्स आहेत. PMPL 2.0 मधील पेशवाई ND 11. ज्योती इंटरप्राइजेस संपूर्ण संघ सध्या दाखवले जात आहेत. संत बाळूमामा वॉरियर्स टीम, ही संपूर्ण टीम्स जे आपण सध्या उल्लेख केला, सध्या वाचले, दाखवले, त्या संपूर्ण टीम यंदा आपण पाहिलं तर PMPL 2.0 मध्ये खेळत आहेत. बरोबर 18 मिनिटं झालेत. स्वप्नील दाखल झालाय ओव्हर क्रमांक 5 मध्ये. ओहो, पहिला चेंडू अगदी थोडासा बाहेर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. स्वप्नील वीर सध्या आपण पाहतोय गोलंदाजीसाठी दाखल झालाय. शेवटच्या षटकामध्ये स्वप्नीलवरती जबाबदारी दिले. महादेव स्ट्राईकला, आणि शेवटच्या षटकामध्ये महादेव आता अटॅकिंग क्रिकेट खेळणार हे मात्र प्रत्येकाला माहिती आहे. आणखी हा खेळाडू जो आहे, जो मॅच कशा पद्धतीने बनवायची, टार्गेट कसं बनवायचं, या खेळाडूला चांगलं माहिती आहे. आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडू मध्ये कुठेतरी 15-1 धावा गोळा करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. लॉफ्ट केला चेंडू, अगदी निघून जातोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावेसाठी सर्वात लांब लचक षटकार होता. चेंडू नाही सापडणार, निघून गेला, हरवला, आणि अगदी आपण पाहिलं तर महादेवच्या बॅट मधून आलेला सर्वात लांब लचक हा षटकार होता. वॉट अ बॅटिंग. महादेव, देव ओके देव महादेव असा त्याचा उल्लेख केला जातो. 12 चेंडू 30 वरती तो खेळतोय. सध्या धावसंख्या 47 वरती जाऊन पोहोचले आणि आता सुरुवात झाली टार्गेट बनवायला. आपण प्रोजेक्टर स्कोर 56 दाखवला जातोय. आपण 55 ची चर्चा मगासपासून करतोय. ते महादेवच्या हातामध्ये 55 की 65 की 60 पर्यंत जाऊन पोहोचायचं आहे, कारण की जबाबदारी घेतली या खेळाडूनं. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. 161 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेत. 161. यॉर्कर चेंडू खोदून करण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केला जातो. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी जरूर जातील 2 धावा. इथे मात्र जरूर कंप्लीट केल्या जातात.
चर्चा मगाशी केली होती, ही ती वेळ आहे जिथे एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या बाजूने स्वप्नील वीर हा यंग गोलंदाज आहे, त्याच्यावरती अटॅक केला जातो. 49 धावसंख्या. ही पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही 55-60 धावसंख्येपर्यंत पोहोचताय, ते तुम्ही एक चांगलं टार्गेट बोलू शकता. असं नाहीये की ते खराब टार्गेट, पण एक फायटिंग टार्गेट, म्हणजे तुमचे गोलंदाज 60 धावेसाठी गोलंदाजी करू शकतात, ते टार्गेट फायटिंग होऊ शकतं. बॅटीच्या अगदी बॉटमला फुल टॉस, का कोणाला वेगाने जातोय, अडवण्याचा प्रयत्न. ओ चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी मात्र आपण पाहिलं. अप्रतिम, कारण की इंच भरतो आतमध्ये राहिला, अगदी डोळ्याच्या समोर आहे. क्लीन अँड क्लिअर क्षेत्ररक्षण त्याचं बघायला भेटलं. चेंडू बॅटीच्या अगदी बॉटमला, तदनंतर आपण पहिला चेंडू गॅदर केला. कशा पद्धतीने क्लीन अँड क्लिअर क्षेत्ररक्षण, हे पहा शेवटपर्यंत पहा. येस ओ हो, अगदी इंच काय असतं त्या इंच भर मात्र आतमध्ये राहिला. व्हॉट अ फिल्डिंग. थोडासा बाहेर राहिला चेंडू आपण पाहिलं तर पंच कळवत आहेत. अगदी व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड होते. संघाची धावसंख्या आता 50 पार 52 पर्यंत जाऊन पोहोचते. 52 नाही, चांगली धावसंख्या आहे. 50च्या पुढे धावसंख्या, 50 हा तुमचा बेस झाला. तिथून पुढे ज्या धावा होतील तो तुमचा टार्गेट तयार होईल, पण बेस तुम्हाला मजबूत असणं तेही गरजेचं आहे लवकरात लवकर. ओहो, सुरेख फटका. महादेवला नाही देऊ शकत फुल टॉस, फुल टोल त्यानं वसूल केलाय, निघून जातो अगदी मॅक्सिमम साठी. आता संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी भरारी घेईल. हा षटकार रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहूयात. 58 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 षटकार आले, त्यातला हा एक षटकार बॅकफुटला गेला. फुल टॉस, तदनंतर त्याची देहबोली पाहताय, ज्या पद्धतीने ताकद लावले त्याने या चेंडूच्या मागे. एखादा गोळा फेक करत असताना गोळा जेव्हा आपण टाकतो तदनंतर अगदी चेहऱ्यावरती जे हावभाव येतात तेच हावभाव आत्ताचा फटका मारत असताना महादेवच्या चेहऱ्यावरती आले होते. 3 षटकार, 3 चौकार, 15 चेंडू, 40 धावा, 266चा स्ट्राइक रेट. चांगली बॅटिंग. यावर देखील लॉफ्ट केला जातोय, सुरेख फटका. आणखीन एक येईल मॅक्सिमम. महादेव या मॅच मध्ये जबाबदारी घेतोय, कारण की आज तो खेळाडू आहे ज्यानं आतापर्यंत आपण पाहिले तर फॅन फॉलोवरही कमवले, मात्र धावाही तेवढ्याच कमवल्या. आता संघाची धावसंख्या आपण जी टार्गेट चर्चा करतो 65, ते टार्गेट आता 64 पर्यंत जाऊन पोहोचले. 64. आता एक चेंडू मात्र बाकी आहे. (64) 64 धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले. महादेव सध्या 16 चेंडू 46 वरती खेळतो. या स्पर्धेमध्ये जर आणखीन एखादा मोठा फटका आला तर स्पर्धेमधला दुसरा खेळाडू ठरेल. आकाश मोहितेनं काल आपण पाहिलं तर धावा टोकल्या. 20 चेंडू मध्ये तब्बल 52 धावा त्यांना टोकल्या. आज महादेवची 50 होते का, की दुसरा खेळाडू तो होतोय या स्पर्धेमधला 50 खेळणारा. यावेळी सुरेख फटका. व्हॉट अ स्ट्रोक. महादेव बॅटवर करायची आहे या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक षटकार लगावून 50 धावा पूर्ण करणारा देवो के देव महादेव आता त्या खेळपट्टीला नमन करतोय ज्या खेळपट्टीने त्याला मोठं केलं. व्हॉट अ बॅटिंग महादेव. 17 चेंडू 52 धावेची खेळी. 3 षटकार, 5 षटकार आणि तब्बल 3 चौकार त्याच्या बॅट मधून जरूर आले. अगदी दिनकजी शेवाळे शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या 50 साठी तब्बल 2000 रुपये त्याला दिल्याने सध्या आपण पाहिलं तर त्या बॅटला एक स्वीट किस तो करतोय ज्या बॅटीनं त्याला साथ दिली.